श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. महालय काळातील जसं भरणी श्राद्ध, सर्व पितृ अमावस्या किंवा पौर्णिमा श्राद्ध या महत्वाच्या तिथी आहे. अशीच एक महत्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी किंवा आई नवमी, जिलाच अहेव नवमी असं देखील म्हणतात. भाद्रपद कृष्ण नवमीस अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये पितृपक्षातील नवमी तिथी आली आहे 15 सप्टेंबरला. याच दिवशी आपल्याला आई नवमीचे श्राद्ध करायचे असते. अविधवा नवमी श्राद्ध कसं करावं, कोणाचं करावं, कोणी करावं, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एक छोटीशी पूजा देखील या दिवशी करायची आहे. तर याविषयीची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. प्रथम जाणून घेऊ अविधवा नवमी श्राद्ध कोणाचं केलं जातं. एखाद्या स्त्रीचं सवासीन असताना जर निधन झालं, म्हणजेच तिचा पती हयात असताना, जिवंत असताना जर तिचं निधन झालं, अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं. म्हणजेच पितृपक्षातील नवमी तिथीला तिचं श्राद्ध केलं जातं, ज्याला आई नवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध असंही म्हणतात. 15 सप्टेंबर रोजी नवमी आहे. या दिवशी अविधवा नवमी श्राद्ध करावं. अविधवा नवमी श्राद्ध जर केलं तर त्यामुळे पितृ हे आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते. आपल्या घरामध्ये नेहमी सर्व गोष्टींची भरभराट देखील राहील. आता पाहू अविधवा नवमी श्राद्ध का करावं. एखाद्या स्त्रीचे सवासीन असताना निधन झाल्यानंतर तिचं वर्ष श्राद्ध केल्यानंतर जो पितृपक्ष येईल, त्या पितृपक्षातील नवमी तिथीपासून दरवर्षी तिचं अविधवा नवमी श्राद्ध करावं. वर्ष श्राद्धापर्यंत कुठलीही जी केलेली व्यक्ती असते ती प्रेत योनीत असते. वर्ष श्राद्धानंतरच तिचा पितृलोकामध्ये प्रवेश होतो. म्हणून वर्ष श्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यातील नवमी तिथीला आई नवमी श्राद्ध करावं आणि नंतर ते दरवर्षी पितृपक्षामध्ये करावं. बघा, आई नवमी श्राद्ध कोण करू शकतं, कोणाला अधिकार आहे. ज्या स्त्रीचं सवासीन असताना निधन झालं असेल तर प्रथम तिचा मुलगा तिचं श्राद्ध करू शकतो. नंतर तिचा पती तिचं श्राद्ध करू शकतो. मुलगा नसेल तर पुतण्या करू शकतो. बघा, मुलीनं करावं का अवश्य करावं. आपल्या आई प्रत्यर्थ नवमी तिथीला अन्नदान करा, ब्राह्मण भोजन करावं, शक्य होईल तितकं दान करावं. आई नवमी श्राद्ध किंवा अविधवा नवमी श्राद्ध कुठपर्यंत करावं किंवा किती दिवस करावं. ज्यावेळी एखादी स्त्री सवासीन असताना तिचा मृत्यू होतो, तिचा दर्जा असतो सदवा, म्हणजेच विधवाच्या विरुद्ध सदवा. मग मृत्यूनंतरही तिचा तोच दर्जा असतो आणि नंतर तिच्या पतीचंही निधन झालं तरी देखील सवासीन असतानाच ती गेलेली असते. म्हणून पतीच्या निधनानंतर देखील अशा स्त्रीचं तिच्या मुलाने आई नवमी श्राद्ध अवश्य करावं. सावत्र आईचं आई नवमी श्राद्ध करावं का? अवश्य करावं. तसेच आई नवमीचे श्राद्ध करत असताना आपल्या घरात जर इतर कोणी स्त्रिया असतील ज्या सवासीन असताना गेल्या असतील, त्यांचं देखील या तिथीला स्मरण करावं, त्यांच्या कृत्ये दान करावं. पण वडील गेल्यानंतर आपण दोघांचे श्राद्ध एकत्रित करू शकतो का? तर ते माहिती मी पुढे दिलेली आहे. त्या अगोदर पाहूया आई नवमी श्राद्ध का करावं. स्त्रीचं मन संसारामध्ये जास्त अडकतं. एखाद्या स्त्रीला अर्ध्या संसारामध्ये जर अशा पद्धतीने मरण आलं, आपल्या मुलांमध्ये तिचा जीव अडकतो. त्यांच्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाही. अशा वेळेला तिचा आत्मा संतुष्ट होण्यासाठी आई नवमी श्राद्ध केलं जातं. बघा, नवमी तिथीलाच का श्राद्ध करतात? कारण नवमी तिथीला शिवलहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात. स्त्रीमध्ये असलेलं शक्तितत्व या शिवलहरी आकर्षून घेतात. त्यामुळे स्त्रीचा जो आत्मा असतो, जो संसारामध्ये अडकलेला असेल किंवा ज्याला संसाराविषयी आसक्ती असेल, त्याची आसक्त प्रेम बंधन तोडण्यासाठी शिवलहरी मदत करतात आणि मग आपोआपच त्या स्त्रीचा जो पुण्यात्मा असतो त्याचा पुढील प्रवास सुखकर होतो, त्याचा आत्मा संतुष्ट होतो. म्हणून आई नवमीचे श्राद्ध नवमीला हे केलं जातं. आता आपण बघूया विधिवत हे श्राद्ध कसं करावं. श्राद्ध करता जो असेल, म्हणजेच त्या स्त्रीचा मुलगा किंवा तिचा पती, यांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, पांढरे शुभ्र वस्त्र घालावे, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची, भगवान सूर्याला वंदन करायचं, ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे.
ज्याप्रमाणे तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं त्या पद्धतीने, जसं की तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, फूल, अक्षदा आणि काळे तीळ, जव सुद्धा तुम्ही टाकू शकता. नसल्यास तुम्ही हळद कुंकू, फूल आणि अक्षदा टाकल्या पाण्यामध्ये आणि दक्षिण दिशेला तोंड करून मातृदेवो भव, मातृदेवो भव असं म्हणत म्हणत अर्घ्य दिलं तरी पण चालतं. याला काय म्हणतात? तर्पण करणं. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण दिशेला तोंड करून अशा पद्धतीने अर्घ्य देतो, तर त्यालाच पितरांच्या नावाने तर्पण करणं असंही म्हटलं जातं. घरातील स्त्रीनं तुळशीजवळ जाऊन दिवा लावायचा, तुळशीचं पूजन करायचं, कारण तुळस देखील सवाशीण असते, म्हणून तुळशीचे पूजन करायचे. श्राद्ध भोजन आपण नेहमी मध्यान्ह काळी म्हणजेच दुपारच्या वेळेला करत असतो, तर ही पूजा आपण श्राद्ध भोजनाच्या अगोदर सकाळी केली तरी पण चालेल. श्राद्धाचा पवित्र स्वयंपाक घरातील स्त्रियांनी करावा, ज्यामध्ये त्या स्त्रीचा एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहीत असेल त्याचा समावेश करावा. आता आपण पूजा विधी बघूया. श्राद्धकर्त्याने आपल्या कपाळाला पांढरा गंध लावावा, श्राद्ध भोजनाची तयारी करावी. श्राद्धासाठी आपण जो नैवेद्याचं ताट तयार करणार असाल, पहिलं नैवेद्याचं ताट गाईला अर्पण करायचं, त्यानंतर कावळा, कुत्री यांना घास द्यावा. या दिवशी आपल्या घरी एखादी सवाशीण अवश्य जेवायला सांगायची, तिला तृप्त करायचं, तिची ओटी भरायची, तिला वस्त्र अलंकार द्यावेत, दक्षिणा द्यावी. आपल्या गेलेल्या ज्या पितृ असतात त्या या सवासणीच्या रूपात येतात, भोजन करतात आणि तृप्त होतात. अशा रीतीने शक्य होईल तेवढं अन्नदान या दिवशी अवश्य करा. तसेच या दिवशी दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा, कणकेचा दिवा लावावा. जर कणकेचा दिवा नाही बनवायला वेळ मिळाला तर मातीची पंती लावा, पण दिव्याला आवश्यक हळदी कुंकू लावायला विसरू नका. पितृमातांचं म्हणजेच गेलेल्या स्त्रियांचं स्मरण करायचं, दिव्याला नमस्कार करायचा. अशा पद्धतीने विधिवत आपण अविधवा नवमीचं श्राद्ध करावं. आता तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा व्यवस्थितपणे पुसून एखाद्या खुर्चीवर किंवा आसनावर दक्षिणेकडे तोंड करून ठेवा. त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्ही तिच्या नावाचं काही टाक बनवलेला असेल तर देवांबरोबर त्या टाकाला सुद्धा तुम्ही स्नान घालायचं आहे आणि व्यवस्थित पुसून देवघरामध्ये किंवा तुम्हाला वेगळं स्थापन करायचं असेल तर वेगळं सुद्धा त्या दिवसापुरतं करू शकता. कारण बरेच जण पितरांचे टाक घरामध्ये ठेवायला नाही म्हणतात. तुम्ही सुद्धा हाच नियम पाळत असाल तर मग टाक तुम्हाला जिथे ठेवायचं असेल तिथे तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला माहीतच असेल की पितरांचा नैवेद्य आपण 12 वाजेच्या आत दाखवतो, त्यामुळे मग स्वयंपाक पटपट करून घ्यायचा. जेवणासाठी एखादी सुवासीन स्त्री बोलवावी लागते, जी दुसऱ्या कुळातील असावी. आता तुमची कोणी मैत्रीण असेल, तुमच्या नातेवाईकातील एखादी महिला असेल तर तिला सुद्धा तुम्ही उपवास करू म्हणून जेवायला या दिवशी बोलवू शकता. आणि असं तुमच्याकडे येणार कुणी नसेल तर घरातील महिलेनेच आपल्या घरातील मृत पावलेल्या स्त्रीच्या नावाने उपवास करून जेवलं तरी पण चालेल, पण शक्यतो एखाद्या बाहेरच्या स्त्रीला आपण जेवण करण्यासाठी या दिवशी आवर्जून बोलवावं. सुरुवातीला तुम्ही त्या स्त्रीच्या नावाने नैवेद्य दाखवून द्यायचा आहे आणि नैवेद्य कसा दाखवायचा किंवा पान कसं वाढायचं ते सांगते. एक पतरवाळी किंवा केळीचं पान नाही तर मग ताट घेतलं तरी पण चालेल. सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीच्या नावाने आपण जेव्हा अहेव नवमी करतो, तिच्या नावाचे पितर घालतो, तर तिचा नैवेद्य हा नेहमी गायला दिला जातो, कावळ्याला, कुत्र्याला दिला जात नाही किंवा छतावर सुद्धा ठेवला जात नाही. अगदीच तुम्हाला गायला देणे शक्य झालंच नाही, गाय मिळालीच नाही, तर तुम्ही हे सगळे अन्न पदार्थ आपण आपल्या घरामध्ये जो फोटो ठेवलेला असतो सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलेचा, तर त्या फोटो समोर सुद्धा तुम्ही जसं आपण स्वतःला जेवणासाठी ताट तयार करतो ना, तसंच ताट थोडा वेळ ठेवायचं आहे. ओटीचं साहित्य असेल म्हणजे साडी असेल, नारळ असेल, तांदूळ असेल, तर हे सगळं साहित्य फोटोजवळ ठेवायचं आणि ते ताट तुम्ही घरातल्या महिलेने स्वतःला जेवणासाठी घेतलं तरी पण चालेल. आणि तुमच्या घरामध्ये जी महिला तुम्ही बोलवलेली असते खास करून उपवास करू म्हणून जेवण्यासाठी, तर तिला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ताट तयार करून जेवायला देऊ शकता. आणि कोणी येणार नसेल तर तुम्हीच तुमच्या घरातील मरण पावलेल्या त्या स्त्रीच्या नावाने जेवण केलं उपवास करू म्हणून तरी पण चालेल. आणि जी काही ओटी वगैरे असते तर तुम्ही त्या महिलेला द्यायची असते. आणि कोणी तुमच्याकडे आलेलं नसेल तर ते ओटीचं साहित्य तुम्ही स्वतःच वापरता तरी पण चालतं. तर ओटीच्या साहित्यामध्ये शक्यतो तुम्हाला देणं झालं तर तुम्ही साडी देऊ शकता किंवा ब्लाऊज पीस, थोडेसे तांदूळ, नारळ, हळदी कुंकू हे साहित्य देऊन तिला नमस्कार करायचा आहे. आणि तिला तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून गेलेल्या स्त्रीच्या फोटोपुढे सुद्धा नमस्कार करायला सांगायचं आहे. जसं आपण आपल्याकडे इतर पितरांची तिथी करतो त्यावेळेस दही भाताची आघारी टाकतो किंवा जे पदार्थ आपण नैवेद्यामध्ये बनवलेले असतो
तेच आपण त्या आघाडीवर टाकतो आणि जेणेकरून त्या अन्नपदार्थांचा सुवास आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल। तसं तुम्ही अहेव नवमीला सुद्धा करू शकता। त्यासाठी गोवरीचा छोटासा तुकडा एखाद्या भांड्यामध्ये पेटवून घ्यायचा। त्यानंतर त्याचा विस्तव तयार झाला की त्या विस्तवावर सर्वात प्रथम तूप टाकायचं, भात टाकायचा, जे अन्नपदार्थ तुम्ही तयार केलेले असतील तेही सगळे थोडे थोडे टाकायचे किंवा थोडंसं दही टाकलं, गूळ टाकला तरी पण चालेल। त्याच्यानंतर त्या आघाडीच्या भोवती अंगठ्याकडून पाणी पडेल अशा पद्धतीने पाणी फिरवायचं। आपण स्वतः जेवण करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण ताटाच्या कडेने पाणी फिरवतो किंवा देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा आपण जे पाणी फिरवतो त्यावेळेस आपण ते पाणी करंगळीच्या साईडने पडेल अशा पद्धतीने फिरवत असतो। पण पितरांच्या तिथीला बऱ्यापैकी गोष्टी या उलट पद्धतीने केल्या जातात। असं पाणी फिरवून तुम्ही ती आघाडी ठेवू शकता। भलेही घराबाहेर ठेवली किंवा जे शहरी भागात राहतात किंवा त्यांना बाहेर गॅलरीत वगैरे ठेवणे शक्य नसेल तर घरातल्या घरात तुम्ही पितरांच्या त्या फोटो समोर सुद्धा हे कार्य पूर्ण करून घेऊ शकता। याला म्हणतात आघाडी। आता या दिवशी तुम्ही आठवणीने तुळशीला सुद्धा नैवेद्य ठेवावा, कारण तुळशी मातेकडे आपण एक सौभाग्यदायिनी म्हणून पाहतो। जो पिठाचा दिवा संध्याकाळी तुळशीला लावलेला आहे तो दुसऱ्या दिवशी हा पिठाचा दिवा म्हणजे तो शांत झालेला असतो। तर दिव्याचे जे काही पीठ असतं तर ते तुम्ही मुंग्यांना किंवा जवळपास कुठे जलाशय असेल तर तिथे ते पिठाचे छोटे छोटे गोळे तयार तुम्ही ते पाण्यामध्ये देखील टाकून देऊ शकता। सर्वांना पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे। आपल्या घरातील एखादी मुलगी समजा लग्नाच्या अगोदर मरण पावलेली असेल तर साहजिक आहे तिला पती नाही, पण मग तिला वडील जरी असले तरी पण ती एक सिंगल मुलगी आहे म्हणून आपण तिच्याकडे बघतो। आणि अशा मुलीचा समजा मृत्यू झालेला असेल किंवा अशा मुलाचा जरी मृत्यू झालेला असेल, भलेही त्यांची मरणाची तिथी कोणतीही असेल तरी आपण त्यांचे पित्र पंचमीला घालतो। पंचमी तिथीचे हे महत्त्व आहे। आपल्या घरातील एखादा मुलगा मुलगी अविवाहित म्हणून मरण पावलेले असतील तर त्यांची तिथी आपण पंचमीला करावी। पंचमीच्या दिवशी त्यांचे पितर घालावे। दुसरा अपवाद हा आहे, आपल्या घरातील एखादी महिला पतीच्या अगोदर मरण पावलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो की या महिलेला अहेवाचं मरण आलं, म्हणजेच काय, ती सौभाग्यवती म्हणून मरण पावली। तर अशा सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलाचं श्राद्ध आपण पितृपक्षामध्ये नवमी तिथीला घालावं। आणि म्हणूनच या नवमी तिथीला अहेव नवमी, सौभाग्य नवमी, आई नवमी किंवा मातृनवमी या नावाने ओळखलं जातं। मृत पावलेल्या सौभाग्यवती महिलांचे नवमी श्राद्ध म्हणजेच अहेव नवमी तोपर्यंतच करावी जोपर्यंत त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचे पती जिवंत आहे। त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिचा पती नेमका कोणत्या तिथीला गेला, ती तिथी पितृपक्षात कधी आहे ती पाहायची आणि त्या दोघा पती पत्नीचे पितृश्राद्ध तुम्ही पतीच्या तिथीला करायचं। कारण तुमच्यापैकी बरेच जण हा प्रश्न विचारतात की आमची आई अगोदर गेली आणि वडील नंतर गेले, आई सौभाग्यवती म्हणून मरण पावलेली असल्यामुळे आता आम्ही आईची नवमी वेगळी करायची का आणि वडिलांचं श्राद्ध त्यांच्या तिथीला करायचं का? तर अजिबात नाही। तुमचे वडील ज्या तिथीला गेले असतील त्याच तिथीला तुम्ही तुमच्या आईचं सुद्धा पितृश्राद्ध करायचं आहे। दोघांनाही नैवेद्य तुम्ही एकाच दिवशी एकत्रित दाखवला तरी पण चालेल। तुम्हाला वेगवेगळं पितृश्राद्ध करण्याची आता गरज नाही। तसेच तुम्ही सर्व पितृ अमावस्येला पण श्राद्ध करू शकतात एकत्रित। तर नवमी तिथीला 15 सप्टेंबर रोजी सकाळी आपल्याला ही छोटीशी पूजा करून झाल्यावर दुपारच्या वेळेला मध्यान्हाच्या वेळी श्राद्ध भोजन, त्यामध्ये गाईला नैवेद्य, कावळा कुत्रा यांना घास द्यावा, सवासणीला जेवू घालावं, तिची ओटी भरावी, वस्त्र अलंकार द्यावेत, दक्षिणा द्यावी आणि संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला दिवा लावायचा। आपल्या पितृमातांचे स्मरण देखील करायचं आहे। अशा रीतीने अविधवा नवमीचं श्राद्ध आपण करा। आपल्या घरामध्ये नेहमी अखंड सौभाग्य राहील। आपल्या घरात नेहमी सर्व गोष्टींची भरभराट राहील। पितृमातांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी नक्की राहील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑल राऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।